पितृपक्षातील अविद्वा नवमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत। हा उपाय आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत करू शकतात। याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये संपूर्ण भरून आपल्याला तांदूळ ठेवायचे, त्यावर आपल्याला 21 दुर्वांच्या 7 जुडीसुद्धा ठेवायचे। तसेच आपल्याला एक दिवासुद्धा तयार करून घ्यायचा। एक प्लेट घ्या, त्यावर मुठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला एक कणकेपासून दिवा तयार करून प्रज्वलित करायचं। यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची। तसेच या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे टाकू शकतात। आता हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही पाण्याने भरलेला माठ ठेवत असेल तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। कारण असं म्हटलं जातं त्या स्थानी आपल्या पितरांचा निवास असतो। त्याचबरोबर त्या शेजारी आपल्याला ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ आणि दुर्वा ठेवल्या ती सुद्धा ठेवायची। त्यानंतर तिथेच दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून आपल्या पितरांचं स्मरण करायचं। नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि आपल्याला त्यांना बोलायचं की यापुढे त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील। आपल्याकडं झाल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची। त्यांची कृपा आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर अखंड राहू दे असं आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे। ह्या दिव्यामध्ये जे तेल आपण टाकणार ते एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील। श्री स्वामी समर्थ।